श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि जसं मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी गुरुचरित्राचं पारायण करते आहे, तर आज होता दिवस दुसरा. आणि तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघणार आहात, म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ टाकला आहे तो म्हणजे आहे दिवस तिसरा. तर हे पारायण केलं तर मला माहिती आहे की बऱ्याचशा जणांच्या डोक्यात हे प्रश्न येतील की जर का आपल्याला पारायणाला बसायचं आहे तर ह्या श्रावण महिन्यात आपण कधीही बसू शकतो, कधीही आपण हे पारायण सुरू करू शकतो. पण हे पारायणाला बसण्याआधी आपल्याला कोणत्या गोष्टीची तयारी करायला हवी, किंवा कुठल्या गोष्टींची तयारी किंवा पूर्वतयारी आपण म्हणू शकतो, किंवा काय गोष्टी आपल्याला करायला हव्या, किंवा आपल्याकडे काय गोष्टी हव्या आहेत. तर मी खूप मोठा व्हिडिओ नाही करणार आहे, शॉर्टमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आता म्हणजे माझं सगळं आवरून वगैरे मी विचार केला की चला बऱ्याचशा जणांना जर का बसायचं असेल, कारण मी बघते माझा जो कालचा व्हिडिओ होता तो बऱ्याच जणांना खूप आवडतोय. तर विचार केला की जर का तुम्हाला जर का पारायणाला बसायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं जर का तुम्हाला पारायणाला बसायचं असेल तर तुमच्याकडे गुरुचरित्र हा ग्रंथ असायला हवा. गुरुचरित्र हा ग्रंथ असला तरच तुम्ही पारायणाला बसू शकता, कारण ग्रंथाशिवाय पारायण होऊ शकणार नाही. त्यामुळे ग्रंथ हा असलाच पाहिजे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या मनाची तयारी. तुमच्या मनाची तयारी म्हणजे तुम्हाला इथे पारायण करायचे, म्हणजे 7 दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे. बघा, हे पारायण 3 प्रकारे केलं जातं. 7 दिवस केलं जातं, 3 दिवस केलं जातं आणि 1 दिवस केलं जातं. ज्यांनी कधीच हे पारायण केलेलं नाही त्यामुळे त्यांनी 3 दिवस, 1 दिवस तर शक्य होणार नाही, पण 3 दिवस करू शकता आणि 7 दिवसही करू शकता. कारण मी स्वतः कधीच हे पारायण केलं नव्हतं, पण मी मागच्या वेळेस दत्त जयंतीला जेव्हा हे पारायण केलं तेव्हा मी 3 दिवसात हे पारायण पूर्ण केलं होतं. आणि आत्ताचं जे आहे हे 7 दिवसाचं पारायण आहे. तर 3 प्रकारे तुम्ही करू शकता, 7 दिवस, 3 दिवस किंवा 1 दिवस. तर तुमच्या प्रकारे तुम्हाला कसा वेळ आहे, तुम्ही कोणता दिवस देऊ शकता त्या प्रकारे. 1 दिवस म्हणजे तुम्हाला अख्खा दिवस, म्हणजे तुमचा पूर्ण दिवस जातो. तुम्हाला पहाटे उठून करावं लागतं. तर शक्यतो बघा, तुमच्याकडे ग्रंथ असायला हवा. त्याचबरोबर तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं दत्तांचा फोटो किंवा स्वामींचा फोटो किंवा दत्तांची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती असायला हवी. त्याचबरोबर चौरंग, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी असतात आपल्या पूजाच्या, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या असायला हव्या. त्या तर मी तुम्हाला मांडणीमध्ये सांगणारच आहे की काय काय गरज आहे. तसं तुम्हाला मी काल मांडणीमध्ये दाखवलंच की कोणत्या गोष्टी कसं मांडायचं, पण गोष्टी कोणत्या लागणार आहेत मी पण तुम्हाला सांगते. तर ते झालं की बघा, आपल्याला पारायणाला बसायचं. समजा मला आता उद्या पारायणाला बसायचं आहे, तर मी आज तुम्हाला वाटतं की तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मठात जाऊन येऊ शकता. बरेचसे जण दर्शन घेऊन येतात. त्याचबरोबर तुम्हाला ज्या दिवशी पारायणाला बसायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी तुम्ही गाईला आणि श्वानला 4 श्वानचे आणि गाईचा 1 असे चांडक्या करायच्या आहे गव्हाच्या पिठाच्या. आणि त्या चांडक्या तुम्हाला त्यांना खाऊ घालायच्या आहे, म्हणजे त्यांना ते नैवेद्य द्यायचं आहे. आणि त्याबरोबर तुम्हाला तुमच्या मनाची तयारी म्हणजे 7 दिवस तुम्हाला कंटिन्युअस एकाच लयेत तुम्हाला ते वाचायचं आहे. त्यामुळे ज्या दिवशी जेवढे दिलेले आहेत तेवढे अध्याय तुम्हाला वाचायचे. त्याचबरोबर इथे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कांदा लसूण तुम्हाला इथे खायचा नाही आहे आणि कोणाच्याही घरात जाऊन अन्न खायचं नाही, कोणाच्याही घरचं अन्न खायचं नाही, किंवा कुठल्याही बाहेरचं अन्न तुम्हाला खायचं नाही आहे. घरात शिजवलेलं अन्नच तुम्हाला कांदा लसूण विरहित तुम्हाला तुमचं जेवण खायचं आहे. त्याचबरोबर एकच धान्य, ज्वारी असेल तर ज्वारीच, गहू असेल तर गहूच. बरेच जण दूध भात खातात, तर दूध भात असेल तर भातच, पण शक्यतो भात खात नाही. पण गुरुचरित्राच्या पोथीत स्वतःहून लिहिलेलं आहे की दूध भात खाल्लं जातं, त्याच्याशिवाय दुसरं काही खात नाही. पण स्वामींच्या चरित्रात सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही फक्त एक धान्य खाऊ शकता, त्यामध्ये बाकीच्या तुम्ही भाज्या वेगळ्या घेऊ शकता, फळभाज्या घेऊ शकता, पालेभाज्या घेऊ शकता. फक्त त्यामध्ये तुम्हाला कांदा वगैरे टाकायचा नाही, कडधान्य वगैरे घ्यायचे नाही आहेत. तर ह्या प्रकारे तुम्हाला जे आहे तुमचं जे पारायण आहे ते करायचं आहे. त्याबरोबर तुम्ही दूध वगैरे घेऊ शकता, चहा घेऊ शकता, फळं घेऊ शकता, काहीही हरकत नाही आहे. खाण्यामध्ये फक्त कांदा लसूण सोडून तुम्ही सगळ्या गोष्टी घेऊ शकता. फक्त बाहेरचं अन्न खायचं नाही, कोणाच्या घरचं अन्न खायचं नाही आहे आणि वेश वलांडून जायचं नाही आहे. गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला तुमची जी वेश आहे ती ओलांडायची नाही आहे, तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे. त्यामुळे 8 दिवस हे कंटिन्यू करायचं आहे.
सोवळ्यामध्ये जर का तुम्ही हे केलं, म्हणजे असे कपडे जे तुम्ही देवाच्या पूजेलाच घालतात किंवा अथवा कोरे वस्त्र जे आता अजूनपर्यंत धुतलेले नाही असे वस्त्र घालून तुम्ही जर काही पारायण केले तर सर्वात अतिउत्तम आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता। त्याचबरोबर स्त्रियांनी केलं तर त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, टिकली, कुंकू सगळ्या गोष्टी असूनच मग पारायणाला बसा। असं नका करू की तुमच्या हातात बांगडी नाही आहे किंवा बऱ्याचशा वेळेस होतं आपल्या गडबडीत राहून जातं, तर शक्यतो सगळे जे आहे आभूषणं तुमचे घालून बसा। माणसांनी म्हणजे जर का तुम्ही मध्ये आधी जर का उठलात, कसं असतं एका वेळेस तसं म्हटलं जातं की एका वेळेसच बसून तुम्हाला करायचे आहे, पण समजा नाही होत तर तुम्ही मध्ये उठला, तुम्ही जर का वॉशरूमला वगैरे जाऊन आले किंवा झाले तर व्यवस्थित हात पाय धुवून, बरेचसे जण परत आंघोळ करतात पण शक्य नसतं, पण व्यवस्थित हात पाय धुवून थोडा वेळ जाऊन द्या आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने बसा। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। अजून बरेचसे काही नियम आहेत, तर बरेचसे नियम कसे आहेत आता मी तुम्हाला सांगते। स्वामींच्या केंद्रातले काही नियम आहेत आणि गुरुचरित्र हे पठणाचे असे वेगळे नियम आहेत। तर नियम असं म्हणून वेगळे वेगळे नाही म्हणता येणार, मनाचा भाव आणि त्याचबरोबर तुमच्या करण्याची इच्छा, याच सगळ्या जास्ती गोष्टी महत्त्वाच्या असतात। तुम्ही कशाही करा तुमच्या वेळेनुसार। हे बघा, देवाला तुम्ही रात्री नामस्मरण केलं, सकाळी केलं, दुपारी केलं, संध्याकाळी केलं, पहाटे केलं, ते नामस्मरण त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे, त्यामुळे तुम्ही ते कधीही करू शकता। तर ह्याच प्रकारे मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या शंका तुमच्या ह्या तुम्हाला कळाल्या असतील। तुम्हाला अजून काही प्रश्न असतील की पूर्वतयारीत काय करायचं आहे, तर हां, अजून एक गोष्ट जी आहे की तुम्हाला कळस मांडायचा आहे तर तुम्ही कळस व्यवस्थित घासून घेऊ शकता। तुम्ही तुमचे दिवे जे वापरणार आहेत ते दिवे तुम्ही व्यवस्थित घासून घेऊ शकता। फुलं पानं आणून ठेवा, त्याचबरोबर फळं आणून ठेवा, त्याचबरोबर अखंड तांदूळ लागतील तुम्हाला। अख्खे तांदूळ, तुकडा तांदूळ वापरू नका, अखंड तांदूळ जे असतात बासमतीवाले ते वाले वापरा, ते तांदूळ तुम्ही वापरा। फोटो तुम्हाला लागेल, नवीन वस्त्र लागेल तुम्हाला अंतराळासाठी, त्यानंतर व्यासपीठ लागेल तुम्हाला ग्रंथ ठेवण्यासाठी, व्यासपीठ नसेल तर पाट लागेल, चौरंग लागेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जी वाचन आहे ते सुरू करायचं आहे, पारायण आहे ते सुरू करायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। अजून काहीही प्रश्न असतील खाली मला कमेंटमध्ये द्या, मी लगेच त्वरित तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। तर चला भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। जमल्यास लवकरात लवकर पारायणाला बसा। त्याचबरोबर अजून पुढचं जे पारायण आहे त्याच म्हणजे नवनाथांचं पारायण, परत त्याचबरोबर तुम्हाला सांगते शिवलीलामृत पारायण याबद्दलची पण माहिती मी लवकरच घेऊन येणार आहे। तर आणि ते पारायणाला सुद्धा मी बसणार आहे, त्यामुळे तुम्हाला मी त्याची माहिती सुद्धा लवकरच घेऊन येईल। तर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। असेच आपले व्हिडिओ बघत राहा। काहीही प्रश्न असतील तर नक्कीच खाली विचारा, तुम्हाला त्याची उत्तरे लवकरच मिळतील। भेटूया परत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। जय जय।